रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय अशा भजन मालिकेत अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, आज नवीन वर्षाची पहिली एकादशी, आज सफला एकादशी आहे. सफला एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना यश, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं. सफला एकादशी ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. सफला एकादशीचे व्रत केल्याने, महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते असं देखील म्हणतात. तेव्हा याच एकादशीच्या दिवशी आता आपण हरिनामात रंगून जाऊया. अर्थातच सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला, त्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम गाथा. श्री संत तुकाराम गाथा गाथेतली अनेक अभंग नवविधा भक्तींची जाणीव आम्हाला करून देतात. भक्तीचे जसे अनेक प्रकार, कोणत्या प्रकारानं कोणी कशी भक्ती करायची हा ज्याचा ज्याचा प्रश्न. कारण काय? कारण अधिकार. कारण काहींना 65 ओव्यांद्वारेही कळतं, तर काहींना 9000 ओव्या मिळून सुद्धा कधी कधी कळत नाही. कुणाचा अधिकार कसा, कुणाचा अधिकार कसा हे आम्हाला ठाऊक नाही. पण ज्या भक्तीनं, ज्या भावनेनं आम्ही या भक्ती मार्गावरती यावं, त्याच्यामध्ये नवविधा भक्तीतही कोणता रस आमच्यामध्ये आहे. शृंगार रसानं भगवंताला आळवावं, तर कधी विरही असावा, कधी लटका राग असावा, तर कधी प्रेमळ भावना असावी. मात्र जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रस्तुत रचनेमध्ये आलाय तो कारुण्य रस, की बाबा रे, तू उदार आहेस, तू या जगाचा चालक, मालक, पालक आहेस, रखुमाईच्या वरा. अरे बाबा, उदारता आहेस, जाणता आहेस, आम्हाला काय हवं काय नको हे तुला कळतंय. आम्हाला नाही कळत तेव्हा माझा अधिकार नसेलही, पण तुझ्या पायाशी यावं, तुझ्या चरणाशी यावं, तर अधिकार आपोआप निर्माण होत जातो. पांडुरंगाच्या चरणाशी यावं तर अज्ञानी मनुष्याला सुद्धा ज्ञान प्राप्त व्हावं, ते भगवत भक्तीचं. आणि मला माहितीये पांडुरंगा, तू अगदी कृपाळू आहेस, कनवाळू आहेस, अशा अनेक विशेषणांनी संबोधावं ते जगद्गुरु तुकोबारायांनी. का? कारण भगवंताला प्राप्त करायचंय, केवळ एवढाच उद्देश. तर ऐकूयात कारुण्य रसानं भरलेला हा सुंदर असा अभंग. रखुमाईच्या वरा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, गाये उदारा अगा विश्वंभरा. अगाये
अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण राम अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण राम अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण राम अगा मेघ श्याम अगा मेघ श्याम अगा मेघ श्याम विश्वजनिता अगाये उदार अगा विश्वंभरा अगाये उदार अगा विश्वंभरा अगा कृपावंता जीवन तुदाता अगा कृपावंता जीवन तुदाता अगा सर्व सत्ता अगा सर्व सत्ता धरतिया अगाये उदार अगा विश्वंभरा अगाये उदार अगा विश्वंभरा अगा सर्वजान अगा नारायण अगा सर्वजान अगा नारायण अगा सर्वजान अगा नारायण करुणा वचन करुणा वचन चित्त जावे अगाये उदार अगा विश्वंभरा अगाये उदार अगा विश्वंभरा
धरती पाया पाशी, धरती पाया पाशी गेली मागे अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा रखुमाईच्या वरा पांडुरंगा 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 अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगाये उदारा अगा विश्वंभरा अगा विश्वंभरा अगा विश्वंभरा. रामकृष्ण हरी. त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये, कल्पद्रुमा तळी वेणू वाजविता आहे. ज्ञानदेवांनी अनेक अशा सुंदर रचना लिहिल्या. भागवत धर्माची पताका जी आज अभिमानाने सर्वत्र लखलखते आहे, ते म्हटलंय की ज्ञानदेवे रचिला पाया. हा पाया नक्की कुठे रचला तर आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये कृष्णाच्या मूर्तीची पेरणी केली त्यांनी. त्यामुळे आजवर आपल्या सर्वत्र व्याप्त त्या कृष्ण भगवानाला, प्राणकृष्णाला आपण त्याची अनुभूती घेतोय. म्हणूनच त्यांनी या अभंगामध्ये फार सुंदर वर्णन केलंय की स्थावर जंगम अगदी शून्यात देखील सर्वत्र कृष्ण व्यापून आहे. आणि तो अनुभव त्यांनी घेतला आहे आणि ते व्यक्त या सुंदरशा रचनेमध्ये त्यांनी केलं आहे. त्रिभंगी देहुडा. ऐकूया. त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये. त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये. कल्पद्रुमा तळी वेणू, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये. त्रिभंगी देहुडा, त्रिभंगी गोविंदा वो माये, गोविंदा वो माये, गोविंदा वो माये. गोपाळू वो गोविंदा वो माये, गोविंदा वो माये. गोविंदा वो माये माये. गोविंदा वो माये. गोपाळू वो सबाह्यभ्यंतरी अवघा परमानंदू वो. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये. त्रिभंगी देहुडा.
सगुण सकळा जीवाचे जीवन सावळे सगुण सावळे सगुण सकळा जीवाचे जीवन सावळे सगुण सावळे 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 सगुण सकळा जीवाचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा शून्य स्थावर जंगम शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ शून्य स्थावर शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ बापर खुमा देवीवरू बापर खुमा देवीवरू बापर खुमा देवीवरू विठ्ठल सकळ त्रिभंगी देहुडा त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देहुडा त्रिभंगी देहुडा त्रिभंगी देहुडा त्रिभंगी देहुडा
रामकृष्ण हरी. विठ्ठलाकडे आपण सगळेच काही ना काही मागत असतो. कधी स्वतःच्या पोटासाठी, कधी लेकरांसाठी, कधी आपल्या भौतिक कामांसाठी, कुणी आजारपणासाठी मागतं, कुणी कशासाठी मागतं. परंतु पंढरीला जाणारा वारकरी हा अतिशय परिपक्व आहे. तो नेहमी मागताना समष्टीसाठी मागतो, मानवतेसाठी मागतो. आज आपण बघतो की माणसांमध्ये वादविवाद सुरू आहेत आणि आपली ही जी सगळी काही समता आहे, समरसता आहे, सगळ्या जाती धर्माची लोक आहेत, ते सगळेच पंढरीचे, पंढरपूरचे, विठुरायाचे लाडके लेकरं आहेत. त्या लेकरांना खरं म्हणजे हे भेदाभेद पसंत नाही आहेत. ते आता विठुरायाच्या कानावर घालतायत की हे विठ्ठला, विविध जातीच्या संतांनी विविध प्रकारच्या रचना तुझ्यासाठी केल्या आणि ते सगळे तुझ्यापर्यंत रचना पोहोचल्या, ते सगळे संत पदाला पोहोचले. तर आमच्यामध्ये वादविवाद नको, याकरता तू आमच्या मनातल्या जातीभेदाच्या भिंती तोडून टाक विठ्ठला. हे माऊली, हे आमचं काम कर एवढं. असं एक वारकरी विठ्ठलाकडे मागतोय. विठ्ठला रे पांडुरंगा, ऐक माझे सांगणे, तोड साऱ्या माणसांची जातवेडी बंधने, भेद सारे नष्ट व्हावे, धर्मरक्षण होऊ दे, माणसाला माणसाशी माणसासम वागू दे, शरण आलो बरसराया तू कृपेचे चांदणे, विठ्ठला रे पांडुरंगा, ऐक माझे सांगणे, तोड साऱ्या माणसांची जातवेडी बंधने. ऐकूया. आ विठ्ठला 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 रे पांडुरंगा, ऐक माझे सांगणे, विठ्ठला रे पांडुरंगा, ऐक माझे सांगणे, तोड साऱ्या माणसांची, तोड साऱ्या माणसांची जात वेडी बंधने, विठ्ठला 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 विठ्ठला. फुटले एकतेचे स्वप्न हळवे भंगले, भंगले, हाय समतेच्या स्वरांचे गीत कंठी गोठले, गोठले. ओ काय हा रुसवा तुझा ए पांडुरंगा, काय हा रुसवा तुझा, काय भलते वागणे, विठ्ठला 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 विठ्ठला. भेद सारे नष्ट व्हावे, धर्म रक्षण होऊ दे, भेद सारे
नष्ट व्हावे धर्म रक्षण होऊ दे. माणसाने माणसाशी माणसा समवागू दे. शरण आलो पांडुरंगा, शरण आलो बरसराया, तू कृपेचे चांदणे. विठ्ठला 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 विठ्ठला. ओ विठ्ठला रे पांडुरंगा, ऐक माझे मागणे, ऐक माझे सांगणे, ऐक माझे मागणे. तोड साऱ्या माणसांची जात वेडी बंधने. विठ्ठला विठ्ठला माय बापा. रामकृष्ण हरी. उपासना म्हणजेच मनन, चिंतन आणि प्रभूचं स्मरण. उपासना म्हणजे उप अधिक आसन. उप म्हणजे जवळीक आणि आसन म्हणजेच स्थिती. भगवंतासोबत साधलेली जवळीक म्हणजेच उपासना आहे. तसं पाहिलं तर उपासना हा श्रद्धेचा विषय आहे. जिथे भावनिकता आहे तिथेच उपासना ही होऊ शकते. मात्र उपासना म्हणजेच भगवंताची भक्ती ही ऐकायला कितीही सोपी वाटली तरी तेवढी सोपी नाही आहे बरं का. त्यासाठी भक्ताला भगवंताला संपूर्णपणे शरण जावं लागतं आणि ही अनुभूती जी असते ती खरंच खूप वेगळी असते. आणि म्हणूनच संतांनी सांगितलं आहे की साधा सोपा नाही पांडुरंग. साधा सोपा नाही पांडुरंग, साधा सोपा नाही पांडुरंग, साधा सोपा नाही पांडुरंग. दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहात आपुलेच अंग, आपुलेच अंग, आपुलेच अंग.
तुळशीची निराळाच ढंग त्याला भेटण्याचा मनी एक चंग माळ तुळशीची निराळाच ढंग त्याला भेटण्याचा मनी एक चंग त्याच्या देहात दुसऱ्या देहात अपुलेच अंग अपुलेच अंग अपुलेच अंग साधा सोपा नाही पांडुरंग साधा सोपा नाही पांडुरंग आला 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 विठू घातली ती मिठी बघ आला 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 विठू घातली ती मिठी बघ विसरला देह भान नाथा तुझ्या संग विसरला देह भान नाथा तुझ्या संग साधा सोपा नाही पांडुरंग साधा सोपा नाही पांडुरंग दुसऱ्या देहात दुसऱ्या देहात अपुलेच अंग अपुलेच अंग अपुलेच अंग साधा सोपा नाही पांडुरंग साधा सोपा नाही पांडुरंग साधा सोपा नाही पांडुरंग हरि नाम मुखी रंगते हरि नाम मुखी रंगते एक तारी करी वाजते बिनविते मी तुला भाव वेडे मीरा मोडना मी तुझ्या रंगते हरि नाम
एकादशीच्या सर्व व्रतांमध्ये सफला एकादशीचे व्रत हे श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत निष्ठेने आणि आस्थेने केल्यास सौभाग्य आणि सफलता प्राप्त होते. जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्याला शेवटी मुक्ती मिळते असं म्हणतात. तेव्हा या सुंदर विचारांनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सफला एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देत आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.